आपल्याला अपयशात येत असेल तर ज्या वेळेस आपण प्रवेश करतो आणि महादेवाच्या पिंडीजवळ गेल्यानंतर कार्तिक स्वामीचं स्मरण करतो तो जय आणि विजय घेऊनच परत येतो. ज्योतिर्लिंग सगळ्यालाच माहिती आहे, पण 8 देवता आपण त्याला नमस्कार करतो. चले आना हो स्वामी जी हमारे शिव प्रवचन में, हमारे शिव प्रवचन में चले आना हो स्वामी जी हमारे शिव प्रवचन में. कोणी प्रास्ताविक करणार असेल का? हॅलो हॅलो घ्या करून ते असं आम्हाला काही दिसत नाही कोण करताय साथ करते. आज या पंचक्रोशीमध्ये शिवकथा पुराण दत्त जयंती आश्रमाचा तपपूर्ती सोहळा निमित्त या ठिकाणी आयोजित केला. अनेक दिवस त्या सगळे सेवेकरी राबले. सन्मान्य आमचे बंधू रवींद्र खिलारी, सन्मान्य वरपे सर, दुसरे वरपे सर, गावातले अनेक त्यांचे सहकारी, ते सगळ्यांनी खूप कष्ट घेऊन हा विधी या ठिकाणी पार पडण्याचा संकल्प केला. संकल्प मोठा होता. तो तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराजांच्या श्रद्धेवर
त्यांनी हे शिवधनुष्य पेरलं आणि ते कौतुकाला आणि अभिनंदनाला अशा अर्थाने पात्र ठरतात की आज त्यांनी या कनोली परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये साक्षात गगनगिरी महाराजांचं भगवान शिवाच्या रूपात आगमन झालं असं वातावरण या पंचक्रोशीने या गावाने या ठिकाणी निर्माण केलं. आम्ही सुद्धा धन्य झालो सगळे. आपली पात्रता काय मला माहित नाही, परंतु अनेक मठांचे जे बाल संन्यासी सगळे स्वामी तिथं असतात, मठाधिपती असतात, ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आले. रवींद्र खिलारी, संजय महाराज असतील, त्यांच्या विनंतीला मान देऊन ते सगळे या ठिकाणी आले. आणि खरं म्हणजे भगवान शिवाचं आगमन झालं महाराजांच्या रूपात असं आपण म्हणताना त्या सगळ्या संतांचं दर्शन सुद्धा त्यांनी तुम्हाला घडवलं आणि म्हणून ते सगळे सेवकरी तुमच्या माझ्या आपल्या कौतुकाला या ठिकाणी पात्र. अजिबात सोपं काम नाही. मंदिर उभारणं सोपं, मूर्ती खूप परीक्षा होते. बऱ्याच काळ अवहेलना सहन करावं लागते. बऱ्याच काळ बरोबरीचं सगळ्यांचं सहकार्य मिळत नाही असा अनुभव येतो. पण या सगळ्यावर मात करून आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवून, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांवर श्रद्धा ठेवून त्यांनी हे दिवस आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं सांगितलं, वरपे सर असतील, आणखी त्यांचे सहकारी असतील, या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी ते शिवधनुष्य पेललं आणि या ठिकाणी शिवसृष्टी आज उभारण्याचं भाग्य त्यांना लाभलं. तुम्ही मी सुद्धा त्यांचं कौतुक करायला कमी पडू नये. मी त्यांचं नाव विसरलो. मला एका रथात बसवलं आल्यावर, अरे मी म्हणलं आपली पात्रता आहे की नाही आपल्याला माहित नाही बाबा, आपण गाडीत रस्त्याने चालतो. हे बुवाजी महाराज इथे आहेत, ह्या लोकांची सेवा आहे सगळी संतांची. पण ज्या साधूंच्या, ज्या ठाणाधिपतींच्या शेजारी मी बसलो ते आग्नेय आखाड्याचे ठाणापती होते आहेत, म्हणजे त्यांचं नाव मी विसरलो. हा, युक्तानंद. त्यांचं आराध्य दैवत गायत्री मंत्र आहे. त्यांनी मला सांगितलं, आम्ही भारतभर फिरतो, अनेक राज्य फिरतो, बऱ्याच राज्यांमध्ये देवाची भक्ती करतात, परमेश्वराची भक्ती करतात, पण महाराष्ट्र हे असं राज्य आहे हे संतांची सेवा करतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीत श्रद्धेचं पीक अमाप आहे. आणि म्हणून मी म्हणलो महाराष्ट्र असा मानतो, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, माळकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. इथं अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, नागपूरचे ताजुद्दीन बाबा, शिर्डीचे साई बाबा, गगनगिरी महाराज, अनेक ऋषी मुनी तपस्वी या भूमीवर होऊन गेले आणि त्यांनी जे तुमच्या माझ्यावर संस्कार केले त्या संस्काराची ही भूमी आहे. परमेश्वराची सेवा करताना परमेश्वर तुम्हाला मिळेल का नाही सांगता येणार नाही, पण ह्या संतांची सेवा केल्याने हे संत तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडवतील अशी आपली धारणा या भूमीची. आणि म्हणून या सगळ्या संतांचं दर्शन रवींद्र महाराज, संजय महाराज या सगळ्यांनी तुम्हाला घडवलं आणि म्हणून तुमचं कौतुक करावं. रवींद्र महाराज तेवढं थोडं आहे. तुमचे आई वडील अत्यंत पुण्यवान असावेत, कारण असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि मग तुमच्या वागणुकीनं, तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या सेवेनं तुम्ही त्या आई वडिलांचं, तुमच्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं असं मी मानतो. कारण परमपूज्य गगनगिरी महाराजांची सेवा मिळणं, त्या सेवेत टिकणं हे सोपं नाही, हे संजय महाराज अनुभवतात. किती परीक्षा असती नाथपंथांच्या साधूंच्या मध्ये सेवा करण्याची, किती परीक्षेला सामोरं जावं लागतं, हे सगळं ते अनुभवतात. तुम्ही आम्ही पाहतो, पण ती परीक्षा पार करायची असते आपल्याला आणि आपल्या जीवनाचं, घराण्याचं सोनं करायचं असतं. ते काम हे सगळे करतील, त्यांच्या हातून होईल. शिवकथा शिवगिरी महाराजांची ठेवली. शिवगिरी महाराज सुद्धा संत जनार्दन स्वामींचे श्रद्धावान भक्त आहेत.
त्यांचे सेवेकरी आहेत आणि त्यांच्या संस्काराखाली त्यांचा वाढ विस्तार सगळं झालंय. आणि मग त्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी ही शिवकथा आपण ऐकणार आहे. आम्हाला माहीत नव्हतं महाराज, दर एक अधिक महिन्यामध्ये दर 3 वर्षांनी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या नावावर आम्ही एक अखंड हरिनाम सप्ताह या तालुक्यात भरवतो, ज्याची सुरुवात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादानं सल्ल्याने झाली. आणि त्या कथेत आम्ही हरिनाम सप्ताहामध्ये असे संकल्प केला सगळ्यांनी की शिवकथा ठेवायची. पण शिवकथा ठेवणारे आम्ही सगळे जेवढे शोधले सगळे मराठी हिंदी भाषिक सापडले. आणि हिंदी भाषिक आपल्या समजल का नाही, नीट पोचल का नाही आपल्यापर्यंत हे न समजल्यामुळे राठी महाराज आहेत नाशिकचे, त्यांची शिवकथा त्या आम्हाला सापडले, कोणतरी सुचवले आणि मग त्यांची शिवकथा आपण ह्या गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ठेवली. बुवाजी बाबा इथं बसले, त्यांचं खूप सहकार्य असतं त्या सप्त्याला. सगळ्या साधू संतांचं आपण मार्गदर्शन घेतो, त्यांचे आशीर्वाद घेऊन त्या सप्त्याची सुरुवात करतो आणि ह्या सगळ्यांच्यामुळे सप्ताह अत्यंत यशस्वी झाला. त्याला अनुसरून रवी महाराजांनी संकल्प केला की इथंही शिवकथा पुराण आपण ठेवू. या भूमीची पुण्य असेल, ज्या भूमीत ते वाढले नांदले त्या भूमीने कदाचित त्यांना असं स्फुरण दिलं असेल की इथेही शिवकथा ठेवू. आणि मी शिवाची कथा, परमेश्वराची कथा कोणतंही जे असेल ते ज्या भूमीत होतं ते एक सामुदायिक पुण्य त्या भूमीत निर्माण होतं असं आपण मानतो. आणि म्हणून आज ही तुमची भूमी, हा तुमचा परिसर हा पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने शिवगिरी महाराज हे शिवपुराण तुम्हाला समजून सांगतील. आणि साक्षात गगनगिरी महाराज ते श्रवण करण्यासाठी शिवाच्या रूपात गगनगिरी रूपात येतील अशी माझी निश्चित धारणा आहे. आणि नक्कीच तसं घडल असं वाटतं. जे जे ह्या शिवकथेचा लाभ घेतील त्यांचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची धारणा आहे. आणि ह्या शिवकथेच्या आज प्रारंभ होत असताना, शुभारंभ होत असताना आमच्या गगनगिरी महाराजांचे अनेक सेवेकरी, अनेक आश्रमातील मठाधिपती, अनेक संत साधू या ठिकाणी आलेत, साध्वी आल्यात. या सगळ्यांचं या दत्त गगनगिरी आश्रम कणोली भक्त परिवार या आश्रमाच्या भक्त परिवाराच्या सेवेकऱ्याच्या वतीनं तुमचं सगळं स्वागत करतो या ठिकाणी. आणि सर्वांच्या वतीने तुम्हाला प्रणाम करतो, वंदन करतो. तुमच्या आगमनाने, तुमच्या ह्या दर्शन सोहळ्याने ही भूमी पावन झाली अशी आमच्या मनात निश्चितपणे खात्री आहेत. कोणी पंढरपूर बापू महाराज आमचे महाराजांचे सेवेकरी आहेत, खूप मोठा आश्रम त्यांनी, ते गावाचं नाव विसरतो, पंढरपूरच्या जवळ त्यांनी सुरू केला आहे, करगणी. खूप सुंदर प्रति खोपोली निर्माण करण्याचं काम तिथं केलं. अगदी खोपोलीसारखंच तिथं उभं ते निर्माण करतायत. महाराजांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ते खूप चांगला आश्रम निर्माण करतात. बाकीच्या अनेक आश्रमांचे आमच्या इथं आले. रवीचे मेहुणे तर त्र्यंबकेश्वर नील पर्वतात आखाड्यात, नील पर्वतावर जुना आखाड्यात सेवा करतात. असे सगळे सेवेकरी, सगळे साधू संत तुम्हाला दर्शन देण्यासाठी या ठिकाणी आले. म्हणून मी तुमच्या भाग्याचा हेवा करतो की तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे, ज्यांच्या दर्शनासाठी भारतातून महाराष्ट्रातून लोक येतात. ते तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या भूमीत रवी महाराजांनी या ठिकाणी आणले. आणि म्हणून तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे. म्हणून या सर्वांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी प्रणाम करतो. सगळ्या श्रोत्यांना, भाविक भक्तांना प्रणाम करतो. आणि ही कथा आज शुभारंभ झाली असं शिवगिरी महाराजांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. तिचा आपण आनंद घ्या, अत्यंत पुण्यवान व्हा आणि ईश्वर तुमचं सर्वांचं, गगनगिरी महाराज आपल्या गुरुच्या रूपात तुमचं सगळ्यांचं कल्याण करो. तुमच्या पुढच्या पिढीचं, मुलांचं महाराजांच्या आशीर्वादाने कल्याण हो अशी महाराजांना प्रार्थना करतो. आणि शुभारंभाचे माझे 2 शब्द, या सगळ्या साधू संतांच्या स्वागताचे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. पुन्हा एक वेळा तुमच्या सर्वांच्या वतीनं या साधू संतांना प्रणाम करतो, तुमची रजा घेतो. जय गगनगिरी महाराज, जय श्री गगनगिरी महाराज, जय श्री गगनगिरी महाराज. काय करायचं रवी महाराज सर, काय करायचं, सुरू करायचं. कोणते? हा, कोणत्या जुन्या आखाड्याचे?
फार प्राचीन नाथपंथामध्ये किंवा धार्मिक याच्यात ऋषी परंपरेमध्ये तपस्वी साधूंच्या परीपुढे जो मानाचा आमचा एक श्रेष्ठ आखाडा आहे, परमपूज्य गगनगिरी महाराज सुद्धा त्या आखाड्याशी संबंधित होते. असं जुन्या आखाड्याच्या वतीनं जे महंत इथं आलेत ते आशीर्वादपर शुभारंभपर 2 शब्द आपल्यापुढे बोलतील, त्याने ते बोलावं अशी त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं सुतविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्या विना न पश्यन्ते सिद्धा सन्तु स्वरूपा. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणो सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवतो पुनः पुनः. वन्दे बोधभयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रो चन्द्रोऽपि वर्तते. अण्णा, परमपूज्य आदरणीय वंदनीय गगनगिरी महाराज, परमपूज्य जनार्दन स्वामी, परमपूज्य आदरणीय वंदनीय पंचदशनाम जुनागडचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज, बुवाजी बाबा, रवी महाराज, अण्णा, जे आयोजक संयोजक, भक्तिमती माता, भक्तिमती बंधू, अबाल वृद्ध सर्वांच्या चरणी ओम नमो नारायण. गगनगिरी महाराज हे पंचदशनाम जुना आखाड्यातले आद्य साधू होते. ज्या वेळेस गगनगिरी महाराज आखाड्यात आले त्यावेळेस आखाड्यात एक रूम सुद्धा नव्हता. 1990 साली गगनगिरी महाराजांनी तिथं रमता पंचला सेड उभारून दिलं. तेव्हा आखाड्याची परिस्थिती फार नाजूक होती. बंधू, साधू उदार अंतकरणाचा असतो, पण साधव नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. साधू हा रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकडे साचार ब्रह्मादिका. तो ब्रह्मादिकांना सुद्धा त्यांचा महिमा वर्णन करता आला नाही. आपण तुम्ही आम्ही कोण आहे. आजही पण सतत हे सगळे तुमचं उत्साह, आज 3, 3:30, 4ला आम्ही इथं आलो. तुमचा सर्वांचा एवढा उत्साह पाहून आमची सुद्धा तहान भूक पडाली. एवढा उत्साह होता तुमच्यामध्ये. त्या तिथं आम्ही मंदिराजवळ गेलो, एवढे घोडे, एवढे नृत्य, एवढे ढोल, एवढे ताशे. या पंचक्रोशीतील सर्व समाजाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे महाराज. धर्म हा मनुष्याच्या आश्रयानं टिकत असतो. धर्माला, ज्ञानाला, सावयवाला आश्रयाची गरज असते. धर्माला सुद्धा, राष्ट्राला सुद्धा रक्षणाची गरज असते. आपण सर्व इतक्या उत्साहानं, इतक्या ताकदीनं, इतक्या पराक्रमानं, इतक्या शौर्यानं हा कार्यक्रम घडून आणून राहिले. तुमच्या चरणी माझा सगळ्यांच्या पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीनं साष्टांग प्रणिपात. परमपूज्य आमचे अमोल रत्न, आखाड्याचे आमचे अमोल रत्न परमपूज्य शिवगिरी महाराज सदैव आखाड्याच्या चिंतनात मग्न असतात, आखाड्याची खूप सेवा करतात. आत्ताच रथात येता येता त्यांनी म्हणले, परमपूज्य आदरणीय वंदनीय हरिगिरी महाराजांनी प्रयागराजला बोलवलं होतं. सगळे प्रोग्राम कॅन्सल करून पळत गेले, भेटले. काय त्यांची चर्चा असेल महाराज, एकांताची चर्चा असेल ती चर्चा केली आणि परत धावत पळत कार्यक्रमाला आले. रात्रंदिवस हा माणूस सतत धावत पळत राहतो. महाराज, संताचं जीवन फार कठीण असतं आणि तो संताचंच. संत बनना सहज आहे, जैसा पेड खजूर, चढे तर जाखे प्रेमरस, गिरे तर चकनाचूर. संत बनणं फार कठीण असतं.
जसं खजुराचं झाड असतं, त्या खजुराच्या झाडापर्यंत जसा माणूस जाईल, खजुराच्या झाडापर्यंत गेला तर तो खजूर चाखतो. चढे तर चाखे प्रेमरस, तिथं जाऊन प्रेमरस चाखतो. पण यदा कदाचित जाता 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 तिथून जर त्याचा पाय निसटला, खाली जर पडला तर पडे तर चकनाचूर होतो. पण हा माणूस आम्ही 12 वर्षापासून पाहतो, सतत आखाड्याच्या आणि स्वतःच्या आश्रमाच्या परमार्थाच्या सतत कार्यरत असो. असाच परमार्थ त्यांच्या हातून, तुमच्या हातून, सर्वांच्या जगतातल्या सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख वाप्नुयात्. या जगात सर्व प्राणी सुख राहो, परमात्माचा आशीर्वाद राहो. असंच परमात्म्याचं कार्य तुमच्या हातून चिरंतर निरंतर घडत राहो. आयुष्यभर परमार्थ करावा. परमार्थ हा संपणारा, परमार्थ महाधन आहे. परमार्थ हा संपणारा विषय नव्हतो. आयुष्यभर परमार्थ करत 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 शेवटी मोक्षाच्या गतीला जावं. सगळे सुखी राहो, समाधानी राहोत, भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहोत. हीच भगवंताच्या चरणी शिवमूर्ती जनार्दन स्वामी, गगनगिरी महाराज आणि तसंच शिवम करोती शंकरा आमचा, ज्याचा नावातच शिवे, त्यापेक्षा वेगळं काही सांगतो. सगळ्यांच्या चरणी पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीनं एक पामराच्या वतीनं साष्टांग प्रणिपात करून माझ्या वाणींना पूर्णविराम करतो. ओम नमो नारायण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकमिन्द्रविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासनाथ शिवचन्द्रमौळि
चंद्रमाता मुकुटिदळा कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मनोनता सर्वमंगलमांगल्ये शिवी सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वंदे देवमापतिं सुरगुरु वंदे जगत्कारणं वंदे पद्मं भूषणं मृगधरं वंदे पशूनां पति वंदे सुरशशाङ्कवन्दिनयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसनं हृदयारविन्दे सहितं नमामि कैलासराजा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिधराय कारुण्यसिन्धो भवदुःखहाय कृतवीरशंभो असकोनकाय रविन्दुरावदनभारि स्वस्तियते विराजय ब्रह्माणीशा मदनान्तकाय कृतवीरशंभो असकोनकाय कृतवीरशंभो असकोनकाय पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज गुरु गगनगिरी महाराज की सब संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन हनुमान की सिया जय बलरामचंद्र की जय सर्वांनी 2 मिनिट भजन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा
गगनगिरी देवा भक्ताला आशीर्वाद द्यावा. सर्वांच्या हातवर काही नाही, फक्त अर्धा एक तास आणि गोड अशी टाळी वाजवायची. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण आणि हरी. म्हणायचं पण हरे जय 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 राम. जय जय राम. जय जय राम. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने सद्गुरु गगनगिरी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने
पवित्र पावन आपल्या या पवित्र नगरीमध्ये जिथं बाबांचं वास्तव्य, जिथं बाबांचं पदस्पर्श झालेलं आहे, जिथं बाबाजींचं सुंदर असं गगनगिरी बाबांचं मंदिर आहे, अशा या पवित्र नगरीत आज आपण शिवमहापुराण कथा श्रवण करणार आहोत. तसं धावपळ होती आज 2-4 दिवस. आम्हाला प्रयागराज कुंभमेळ्याचं थोडंसं अचानक नियोजन होतं, नगर प्रवेश होता. त्या धावपळीमध्ये थोडंसं रात्रंदिवस यावं लागलं, प्रवास करावा लागला. आणि म्हणून थोडीशी जरी आजच्या दिवसाची कथा थोडी ऐकायला भेटेल, परंतु उद्यापासून मात्र आपण अति आनंद घेणार, ज्या आनंदामध्ये सगळे न्हावून निघणार. अशा या पवित्र या गंगेमध्ये स्नानार्जन करत असताना या व्यासपीठावर जे काही संत येऊन पंचदश नामजुना आखाड्याचे आपल्याला आशीर्वाद देऊन गेले, त्यांचं प्रथमतः आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः आमचे भगतगिरी महाराज होते, विशेष जयगिरीजी महाराज कोतवाल होते, अनेक संत, आमचे बुवाजी बाबा पुणेकर, सर्व संत त्या ठिकाणी. त्यांना सांगितलं तुम्ही 3 वाजेपासून थांबलेले आहात, तुम्ही जाऊ शकतात, कारण कथा अजून अर्धा 1 तास चालेल, कारण त्यानंतर महाप्रसाद आहे. पहिल्या दिवशी थोडंसं आपण लेट झालो असेल तरी उद्यापासून वेळेवर सुरुवात होईल. आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या परिवारातील दहेगावून आलेले आमचे परमपूज्य विमलगिरी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. विशेषतः बालकगिरी बाबा आहे, नीलकंठ महाराज आहे, सर्व जे संत आहे, अच्युत बाबा, सर्व संत भजनी मंडळ यांचं आपण सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. भाविक भक्तगण आणि विशेष म्हणजे माता भगिनींनो, शिवमहापुराण कथा तुम्ही श्रवण करण्यासाठी इथं आलात, हे तुमचं भाग्य आहे. विशेष असं आहे की जो या शिवमहापुराण कथेकडे नुसतं 1 पाऊल ठेवतो, त्याच वेळेस भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो. लक्षात आल्यानंतर एक आनंद एवढा आहे, एका बाजूने जनार्दन स्वामी आहे, एका बाजूने गगनगिरी महाराज आहे, आणि ही गंगा, ज्ञानाची गंगा, आणि मध्ये ही त्रिवेणी संगमाचा आनंद 2 संतांच्या सानिध्यात आपण घेणार आहोत. काय त्यात आनंद, त्याचा उत्सव एवढा होणार आहे की पारावर राहणार नाही. आम्ही गगनगिरी महाराजांच्या खोपोलीला बाबा असताना जाऊन आलो, बाबाजींकडे ते एक आमचं एवढं भाग्य आहे की 2 संत आज गुरुबंधू, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आणि गगनगिरी महाराज हे 2 संत गुरुबंधू आहे. आणि यांनी सर्वप्रथम आखाड्यामध्ये प्रवेश करून आणि सर्व संतांना मान सन्मान जो मिळून दिला, महाराष्ट्रात हा भगवा कपडा ज्यांच्या अंगावर शोभतो आहे, तर असेल तर प्रथमतः 2 संत, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आणि गगनगिरी महाराज यांनी हा मोठा एक ध्वज उभारलेला आहे. आपण अशा महान विभूतींच्या चरणी नतमस्तक होऊन, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून, प्रणिपात करून अशा या पवित्र ह्या शिवमहापुराण कथेला आपण सुरुवात करणार आहोत. कारण तुम्ही जर आलात नील पर्वतावरती, तर जे शिवलिंग दिसतं त्याच्यामध्ये बाबांनी जे प्रथम बांधलं, बाबा वर्णन करत होते, ते प्रथमतः आपल्या आखाड्यामध्ये सर्वात जर उंच असेल नील पर्वतावरती जे शिवलिंग आहे, म्हणजे याचा अर्थ शिवाची भक्ती आमच्या गगनगिरी बाबांची होती. तिथं सुरुवात केली असेल ती त्र्यंबकेश्वरला केलेली आहे. लक्षात घ्या की ज्यांनी तपश्चर्या केली, ज्यांनी जीवाचा या शरीराचा त्याग केला, ज्यांच्या शरीराला ज्यावेळेस तपश्चर्या करत असताना वास्तविक बाबा 3 वर्षाच्या असतानाच आई गेली, बाबा 5 वर्षाच्या असताना वडील गेले विठ्ठल. आईचं नावही गोड होतं, आणि विशेष म्हणजे 6-7 वर्षाच्या असतानाच घर सोडणं सोपं नाही आहे. आपल्याला तर काही कळत नाही, 5-6 वर्षापर्यंत आपण काय समजू शकतो, परंतु लहानपणीच आपलं घराचा त्याग करून म्हणजे तपश्चर्याला लागले, आणि तपश्चर्या करता करता उत्तरमध्ये गेले, आणि तिथे एक महान विभूती भेटली. जा तुम्ही दक्षिणला, आणि दक्षिणला बाबा एक गगनगिरी महाराष्ट्र, एक गगनगिरी अशी एक मोठी टेकडी आहे, त्या टेकडीवर आले आणि बाबांनी तपश्चर्या सुरू केली. अरे बाबांना एवढी तपश्चर्या केली की आपल्या स्वतःचे पाय
माशांनी खाल्ले, त्या माशाकडे लक्ष नाही दिलं. माझं मांस का, पण माझ्या भगवंतापर्यंत मला जाऊ द्या. अशी एक महान विभूती म्हणजे गगनगिरी बाबा आणि जनार्दन स्वामी आहे. जनार्दन स्वामींनी तशीच तपश्चर्या केली. जे तपस्वी जनार्दन स्वामी एका पालखीत बसले आणि या बाजूनी गगनगिरी बाबा बसले. दोन महात्म्यांनी जवळजवळ 14 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. बाबाजींचेही पाय गेले, आमचे गगनगिरी बाबांचेही पाय गेले. एवढे तपश्चर्य दोन मूर्ती, आपण त्यांना पुन्हा एकदा वंदन करूया. अशा तेज सूर्यांना वंदन करून या कथा पवित्र पावन कथेमध्ये सर्वांनी गंगा स्नानर्जन करूया. ही शिवमहापुराण कथा कशा पद्धतीने आहे. शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण. भक्ति और शक्ति का ये वरदान, जो सुने और सुनाए शिव महापुराण, जो सुने और सुनाए शिव महापुराण. निघाली आपल्या गावामधून प्रदक्षिणा करत. कधी तिकडनं फोन येईल, कधी व्याप राहील आणि परत नर्मदा परिक्रमा पण जायचं आहे. कसं शक्य आहे? आणि प्रत्येकाला अगदी 2-2, 3-3 वर्ष अगदी कथेला आमंत्रण द्यायला वेळ नसतो. म्हणजे येतात परंतु कथा मिळत नाही. परंतु आमच्या रवीनं खूप परिश्रम केले आणि आज त्यांचे जे काही बाबाजींच्या आमच्या नीलपर्वतावर सेवेला आहे दत्तगिरी महाराज, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. खूप सेवा आहे. ही शिवमहापुराण, शिव याने कल्याण. लक्षात, जिथं कल्याण होतं, जिथं आपलंही कल्याण आहे, असं शिव आणि महा आहे. आपण म्हणतो महाआरती, महाअभिषेक, महापूजा आणि महादेव फक्त आपण भगवान शंकराच्या चरणात लावतो. जी महादेव आहे, महापूजा आहे, महाअभिषेक आहे, महाआरती आहे, महाशब्द फक्त भगवान शंकराच्या पूजेत लावला जातो. ती महापुराण आपण श्रवण करणार आहोत. भगवान शिवशंकराकडे जात असताना आपण प्रथमतः कार्तिक स्वामीचं स्मरण करायचं असतं. ज्याला जय पाहिजे, ज्याला विजय पाहिजे, ज्याला आपल्या संसारात सुख पाहिजे, ज्याला आपल्या संसारात अनेक प्रकारचा आनंद पाहिजे, आपल्याला अपयशात येत असेल तर ज्या वेळेस आपण प्रवेश करतो आणि महादेवाच्या पिंडीजवळ गेल्यानंतर कार्तिक स्वामीचं स्मरण करतो, तो जय आणि विजय घेऊनच परत येतो असं या ठिकाणी सांगितलं जातं. दुसरं आहे, पहिला आहे कार्तिक स्वामी. त्यानंतर असं सांगितलेलं आहे की दुसरं स्मरण करायचं आहे ते गंगेचं स्मरण करायचं आहे. म्हणून आपण भजन म्हणताना हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हा शब्द वापर. लक्षात काय म्हटलं आपण पहिलं? हर हर महादेव, काशी विश्वनाथ आणि गंगे, 3 शब्द आले पाहिजे लक्षात. पहिल्यांदा काशीचं स्मरण होतं, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथाचं स्मरण होतं आणि गंगेचं स्मरण होतं. 3 स्मरण सकाळी सकाळी करावा. उठल्यानंतर फक्त म्हणायचं हर हर महादेव शंभो, 3 शब्द घ्यायचे. काय म्हणायचं? काशी, पुढचं म्हणा विश्वनाथ आणि गंगे. काय म्हणायचं? म्हणा गंगे, म्हणा काशी विश्वनाथ गंगे, हे 3 शब्द सकाळी म्हणायचे. म्हणून महादेवाच्या मंदिरात गेलं का हर हर गंगे म्हणायचं. दुसरं पहिला आहे कार्तिक स्वामी. आणि ज्या वेळेस आपल्या परिवारात एक जीवानं राहावं, आपला परिवार सुखाने राहावं, आपल्या परिवारात प्रेम वाढावं, आणि म्हणून हा गंगा स्मरण प्रथमतः भगवान शंकराच्या पिंडीजवळ गेले की गंगेचं स्मरण. पहिलं आहे कार्तिक स्वामी, दुसरं आहे आपण फक्त पिंडीवर इथं पाणी टाकतो, इथं पाणी टाकतो, तिथं पाणी टाकतो, पण का टाकतो त्याचं स्मरण तुम्हाला आज सांगते. लक्षात येत आहे मामा? लक्षात येतं.
कोलेवाडी आली वाटतं जनुबाबाचं कार्य करणारी. आणि म्हणून लक्षात घ्या, पहिला आहे एका बाजूने कार्तिक स्वामी बसले, एका बाजूने गणपती बाप्पा बसले. मध्ये सर्वांना हे सगळं माहिती आहे पाणी टाकायचं कसं पिंडीवरती. परंतु आज खऱ्या अर्थानं तुम्हाला ऐकायला भेटणार, कार्तिक स्वामीचं स्मरण करायचं यश लाभ होतो, गंगेचं स्मरण करायचं परिवारात प्रेम वाढतं. आता आहे कालभैरव. काय आहे माहिती आहे? भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करताना सुद्धा कालभैरवाचं स्मरण करावं, कारण ते कालभैरव आपलं काय करतात, रक्षण करतात. ओम देव राज्य सेव्य पावना पंकजा व्याय सिर कृपा कर नारायण योग वंदित दिगंबर कालभैरव. संकट आपल्यावर येत असेल तर त्याचा नाश करण्याचं म्हणजे कालभैरवाचं स्मरण आहे. आपल्याला प्रथमतः बाबाजींनी जसं ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः 6 अक्षर आहे. ज्यापर्यंत 12 ज्योतिर्लिंग आहे त्या पद्धतीने आपण आपल्या प्रदक्षिण आपल्या अंगाला मारतो. त्यावेळेस असे हात जोडलेले असतात. त्यावेळेस 8 दिशेला 8 देवता आहे. 12 ज्योतिर्लिंग सगळ्यालाच माहिती आहे, पण 8 देवता आपण त्याला नमस्कार करतो ही कोणालाच माहित नाही. आपण फक्त म्हणतो घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन हवे ओवाळीन बने नामा प्रदक्षिण मारतो, पण एक लक्षात घ्या, 8 देवता आहे. पहिला आहे ओम क्षरवाय क्षितिमृते नमः. ओम भवाय, पाणी पितो ना आपण पाणी, त्याच्यात सुद्धा महादेवाला पाहिजे. ओम भवाय जलमृते नमः. 8 दिशेला नमस्कार करताना 8 देवता आहे. भगवान शंकर जलमृते नमः म्हणजे पाणी जरी पाहिलं तरी भगवान शंकराचं स्मरण करायचं. ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः. ओम भवाय जलमृते नमः. ओम रुद्राय, अग्नी जरी पाहिला तरी भगवान शंकराचं स्मरण करायचं. अग्नी सुद्धा ओम अग्नि, ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः. ओम भवाय जलमृते नमः. रुद्राय, रुद्र स्वरूपात अग्नी आहे, अग्नि रूपे रुद्राग्नी. उग्राय वायू, जो आपला हवा आहे आपल्या शरीरात दररोज प्रवेश करते बाहेर येते, या हवेत सुद्धा भगवान शंकर पाहिजे. किती विशेष आहे. भवाय शर्मतेन रुद्राय अग्नि उग्राय भीमाय. आकाश दिसतंय एवढं मोठं, भगवान शंकराच्या शिवलिंगासारखा हा बघा कसा प्रकाश कलर पडलेला आहे. ते आकाशाचं रूप सुद्धा आपण त्याला सुद्धा नमस्कार भगवान शंकराचं हे दिसायचं आहे. मग आकाश मृते नम भवाय जलमृते नम रुद्रा अग्नि उग्रे भीमा आकाश पुष्पते. जो यज्ञ तुम्ही पेटवता त्या यज्ञाला सुद्धा भगवान शंकर म्हणून नमस्कार करायचा. माहिती नाही. ओम आकाश विश्व, ओम आकाश, ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः. ओम भवाय जलमूर्ते नमः. रुद्रा अग्निमूर्ते नमः. उग्राय वायुमूर्ते नमः. भीमाय आकाशमूर्ते नमः. पशुपते मूर्ते नमः. महादेवाय सोम म्हणजे चंद्र, चंद्राला सुद्धा भगवान शंकर मानायचं. म्हणून एका डोळ्यात चंद्र एका डोळ्यात सूर्य.
आकाशतेन विश्वाय म्हणजे शर्वाय भवाय रुद्राय उग्राय पशुपतेश्वर हराय महेश्वर नमा शांभय नमा शिल्पाने नमा पिनाश नमा. खूप सुंदर आहे, याचं चिंतन आपण करायचं आहे. म्हणून एकदा एक काशीमध्ये गंगा घाटावरती अगदी एकाचं नाव होतं, अगदी गोड नाव आहे त्याचं, दानचंद. काय नाव? दानचंद. कधी पण दान कधी केलं नाही, त्याला दानचंद म्हणतात. पत्नीला सांगितलं, अगं म्हणे काय, माझ्या आयुष्यात मला दान करणं माहीत नाही आणि तू म्हणते गंगाचं स्नान करून या. आज शिवरात्रीचं पर्व आहे आणि गंगा स्नानाला गेल्यावर घाटावर गेलो की तिथं ब्राह्मण बसतात, दक्षिणा मागितल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यामुळं स्नान नाही केलेलं बरं. मग त्या पत्नीने सांगितलं, त्या डोंब्या घाटावर जा ना, तिथं फक्त मुर्देच जाळतात, तिथं जा, तिथं कोणीच तुम्हाला दिसणार नाही, तिथं जा, अवश्य जा. ही विचार पहाटेच निघालं 3ला. त्याला वाटलं पहाटे कोण राहणार. पहाटे चाललं, भरा चाललं. आता तिथं भरपूर भेटत होते असे सगळ्या बाजूने. ही गेलं, पटकन अशी डुबकी मारली, इथं कोणी ब्राह्मण दिसत नाही. आणि बरं झालं, लय चांगलं झालं, आपल्याला काही दान द्यायची गरज नाही, असं बाहेर येत नाही. तर भोले बाबा ब्राह्मणाच्या रूपातून वा वा वा, दानचंद लय दिवसातून तुम्ही आलात, बरं झालं. जो कोणी ह्या डोंब्या घाटावर स्नानाला येतात, कारण कोणी इकडे स्नानाला येत नाही, पहिल्यांदा तो आला आणि वर्षभराचं दान करून जातात, किराणा देऊन जातात, त्याला तर थंडी तापच आला. त्याला वाटलं चुकून रांग नंबर लागला. हा बामण आला कस काय? तर बामण नव्हतं, तिथं कोण होतं? भोले बाबाच होते ब्राह्मणाच्या रूपात. भोले बाबाला परीक्षाच घ्यायची होती. त्याने सांगितलं, हे जमणार नाही. अहो नाही, काहीतरी द्यावं लागेल, तुला इथून तसं जाऊ देणार नाही. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, ठीक आहे, उधार. म्हणे उधार का होईना, पण काय देणार? काही नाही म्हणे, तुम्ही म्हणाल ते. म्हणे मग असं करा, कमीत कमी एखादी पायली भर बाजरी बिजरी द्याल का? एवढी? अरे द्या. आता त्याच्या पुढे देव स्वतः मागतोय, पण माणसाला कळत नाही आपण कुठे आहे, काय आहे, कोणत्या क्षेत्रावरती आहे. लक्षात घ्या. त्याने सांगितलं, या घरी. त्याला वाटलं कुठं पत्ता माहिती, पण त्याला सगळ्याचे पत्ते माहिती. लक्षात राहू द्या, तुम्ही जरी पत्ता सांगितला नाही ना, तो सगळ्याचे पत्ते प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी 6 वाजता हजरच झाल्याशिवाय राहत नाही भगवान भोले बाबा. हे लक्षात राहू द्या. ज्या वेळेस आपण संध्याकाळची भगवान शंकराची पूजा करतो, ते सर्व सुख देऊन जातो. म्हणून सकाळच्या पूजेचं महत्त्व वेगळं, दुपारच्या पूजेचं महत्त्व वेगळं, परंतु संध्याकाळी प्रदोष काळाचं पूजा महत्त्व वेगळं असतं. आणि मग काय, हा घरी गेला. घरी गेल्यानंतर दरवाजा आतमध्ये लावून घेतला. भोले बाबांनी 15 ते 20 मिनिटानं त्याच्या घराचा दरवाजा वाजवला. ओ दानचंद. पत्नीने सांगितलं, का हो, दरवाजात कोणतरी ब्राह्मण दिसतं, तुम्ही काही कबूल केलं काय? म्हणे, हा, पण त्याला पत्ता कस काय माहिती, तो आला कस काय इथं? असं म्हणल्यानंतर मग काय सांगावं. दरवाजा उघडला गेला आणि तो हळूच कानात पत्नी सांगतो, त्यांना थंडी ताप आला म्हणून सांगा ब्राह्मणाला. एक पायलीभर बाजरीसाठी त्याला थंडी ताप आला. बाबांनो, फार अवघड असतं भक्ती. भगवान भोले बाबा प्रत्यक्ष समोर आहे, प्रत्यक्ष भेटताय, प्रत्यक्ष दर्शन देताय. देव दत्त नावाचा या ठिकाणी ब्राह्मण आहे. कथा फार सुंदर आहे. शिवमहापुराण कथेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही यूट्यूबवर ते ऐकताच, दररोजन पाहताच. आमचं या ठिकाणी संतमेळा आणि या बाजूने भजन सेवा, हे 2 चॅनल तुम्हाला उद्या लगेच तुमच्या मोबाईलवरती ऐकायला भेटणार आहे. तुम्ही इथं जेवढे बसलेले तुमच्या याच्यावरती पाहायला भेटेल. फक्त या 2लाच आम्ही सांगतो. काही लोक दररोजचे आमचे फोटो लगेच पटकन काढतात आणि कोणतं इंस्टाग्राम, फेसबुक. अरे म्हटलं, कसं काय येतात? बरं, काहीच नाही. आमचं अजून आयुष्यात आम्हाला ते काय इंस्टाग्राम माहीत नाही, आम्हाला फेसबुक माहीत नाही, काही माहीत नाही, पण सगळे शिवगिरी बाबा. लोकायला वाटतं शिवगिरी बाबांनीच टाकले. अरे असं नाही चालत बाबा. हे 2 फक्त हे लोक आहे, एक भजन सेवा आणि एक संत मेळा. यांच्या याच्यातून आलं तरच पहा.
नाहीतर बाकीच्याने जर टाकलं तर त्यांना खोडून टाका, कारण काय करतात त्याच्यातून पैसे मिळतात म्हणतात, आणि म्हणून लाखो लोक याच्यासाठी मागे लागतात. परंतु एक एक शब्द शुभ हा पुराणातला असा गोड आहे की त्याच्यात तुम्हाला एवढा आनंद देणार. देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, जसं वाल्या आहे तसं त्याचं जीवन आहे. पिणं खाणं, मस्तीत राहणं, लोकांना लुटणं, जुगार खेळणं, अनेक प्रकारच्या वाईट वर्तणुकी करणं, असं करत असताना एकदा आयुष्यभर पाप केलं. परंतु शेवटचा क्षण होता. एक सुंदर असं नगर होतं, त्या नगरामध्ये भगवान शंकराचं शिवालय होतं. त्या शिवालयामध्ये ब्राह्मण कथा सांगत होते आणि याला ताप आला म्हणून तो असं उशाला घेऊन आपलं तुडतुड करीत बसला. तेवढ्यात एक एक शब्द शिवमहापुराण कथेचा कानावर येऊ लागला. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, 7 दिवस शिवमहापुराण कथा कानावर येत होती, ऐकल्या जात होती. त्याला ते गोड लागत होतं. आयुष्यभर पाप केलेलं, महापापी, अतिपापी, अति घोर पातकी, परंतु शेवटच्या क्षणाला शिवमहापुराण कथा त्याच्या पुण्य फळाला आली आणि त्याच्या वाट्याला आल्यामुळं आज मात्र शेवटचा क्षण होता. अगदी ताप वाढून गेला होता. सगळे लोक कथा करून निघून गेले होते आणि याला शेवटच्या क्षणाला मरण आलं. अगोदर तर यमदूत आले, घेऊन गेले, परंतु यमदूताजवळ भगवान शंकराचे दूत येऊन सांगितलं की नाही, हा आमचा आहे. भगवान शंकराच्या भक्तांनी पूर्ण कपाळी टिळा लावलेलं, भस्म लावलेलं आहे. आपण म्हणतो भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी शिवपादाचा अमृतधारा मुखे ओळी भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी म्हणून कपाळाला भस्म पाहिजे उद्यापासून. आज नसलं तरी चालेल, पण उद्या एवढं गोड कपाळ दिलं. काय पाहिजे उद्यापासून? उद्यापासून सगळ्यांनी, महिला असो आणि पुरुष असो, काय लावून यायचं? कथेला येताना काय लावायचं? कपाळाला भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय, 3 त्रिवेणी संगमाच्या गोष्टी पाहिजे. मुखात काय म्हणायचं? बाबाजी म्हणायचे नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार नमः शिवाय. प्रवचनाला सुरुवातीलाच म्हणत होते बाबाजी, जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश, केला विघ्नाचा नाश. त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं की बाबाजी सुरुवात एवढं गोड येणे करत होते. म्हणायचे जपोनी पंचाक्षर, 5 अक्षराचा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. या सगळ्या मंत्राचा राजा आहे काय? ओम नमः शिवाय. हा सगळ्या मंत्राचा राजा आहे. यांनी सगळ्या विघ्नाचा नाश होतो, सगळे मनोरथ पूर्ण होतात. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. बाबाजी प्रवचनाच्या सुरुवातीलाच सांगत असं डोळे भरून आम्ही पाहतो. म्हणलं जोपर्यंत ते व्यासपीठावर बसत नाही तोपर्यंत आपणही बसू शकत नाही, कारण ते पाठीमागं आशीर्वाद देत आहे. एका बाजूने हे म्हणतो. दोघांचंही चरित्र मी तुम्हाला दररोज थोडं थोडं सांगणार. गगनगिरी बाबा आणि जनार्दन बाबा. लक्षात घ्या की ज्या सद्गुरू जनार्दन स्वामीला साक्षात भगवान शंकर 3 वेळेस दर्शन दिले, प्रत्यक्ष
सोपी गोष्ट नाही. असे एक महान विभूतीचं चरित्र आपण ऐकणार आहोत. गगनगिरी बाबांचा आणि शिवमहापुराण कथाही आपण श्रवण करणार आहोत. हे बघा, आपण ज्यावेळेस भगवान शंकराच्या पिंडीवरची पूजा करतो त्यावेळेस तुमच्या घरापुढं चांदणीचं झाड असतं. कशाचं असतं? चांदणी पाहिलेली, सफेद फुल असतं, 5 पाकळ्या असतात, प्रत्येकाच्या घरापुढं असतं. तर चांदणीचे फुलं घ्यायचे 12 सोमवार. किती सोमवार घ्यायचे? 12 सोमवार. 12च घ्यायचे, कारण 12 ज्योतिर्लिंग आहेत. 13 सुद्धा नाही, 11 सुद्धा नाही. आणि ते सोमवारच्या दिवशी आपल्या मनामध्ये जी काही मनोकामना असेल, कारण भोले बाबा अवघड दानी ते देण्यासाठीच बसलेले. तुम्ही न मागता देणारा ह्या जगात एक देव आहे, तो म्हणजे महादेव आहे. साक्षात भोले बाबा आहे, देणार. त्रिभुवनी उदार आहे, अति उदार आहे. त्रिभुवनी उदार भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर. त्रिभुवनी 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 उदार भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर. ओ माती कुळण पाहि काही, माती कुळण पाहि काही. वास कैलास देई, वास कैलास देई. भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर, शिव शंकर, शिव शंकर. उदार आहे. नुसतं धोत्राचं फूल जरी वाहिलं, ज्याला संतान नाही त्याला संतानाची प्राप्ती होते. ज्याच्याकडं अनेक प्रकारचं संकट आहे, अनेक प्रकारचं कोणीतरी नसताना आपल्यावर संकट आणताय, विरोध करताय, शत्रू आपल्याला अनेक प्रकारचे निर्माण झाले, त्याने रुईचं फुल व्हावं. आपल्याला आयुष्य कमी असेल आपल्या नशिबामध्ये, आपल्याला काही पत्रिकेत सांगितलं की तुम्हाला एवढंच आयुष्य आहे, त्यांनी दुर्वा व्हावा. भोले बाबाला काय व्हावा? दुर्वा व्हायची आहे. दुर्वा कोण कोण वाहतं भोले बाबाला? फक्त गणपतीलाच वाहतात. तुम्ही कोणाला वाहतात? पण कधी भोले बाबाला दुर्वा वाहिल्या? वाहिलं ना? वा. दुर्वा वाहून बघा. असे 11 फुलं आहेत. त्यामध्ये चांदणीचं तुम्हाला सांगताय. आज कमी वेळ आहे आणि कमी वेळात थोडंसं, कारण उद्या मात्र अगदी 2-2, 3-3 तास ऐका, भरभरून ऐका. मग तुम्हाला कळेल की शिवमहापुराण किती गोड आहे. अगदी ज्याचं नुसतं पाऊल भगवान शंकराच्या मंदिराकडे पडतं. नुसतं एखादं म्हटलं ना, अरे बाबा जा कोण त्या गावामध्ये शिवमहापुराण कथा सुरू झालं, असं जरी म्हटलं तरी त्याचा उद्धार होतो. इतकं पुण्य शिवमहापुराण कथेत आहे. नुसतं पाऊल पडलं इकडे, ऐकलं. भगवान शंकर म्हणतात की बाबा ज्यांनी भस्म लावून आला, ज्यांनी मंदिरात येऊन दर्शन केलं आणि भोले बाबाचा भक्त झाला, त्याचं जरी दर्शन झालं तरी माझं दर्शन झाल्यासारखं एवढं पुण्य ह्या महान शिवमहापुराण कथेत आहे बाबा. अगदी इथं येऊन बसणं, भोले बाबाच्या कथेला येऊन बसणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यांनी आमंत्रित केलं असेल. ज्यांच्या मनात भगवान भोले बाबाची भक्ती असेल त्यांचे पाय आपाप इकडं ओढल्या जातात. आणि ज्यांना भोले बाबाविषयी किंवा देवाविषयी काही परमार्थाविषयी गोडी नसेल, भोले बाबा म्हणतो तू तिथंच थांब, लक्षात राहू दे. आणि म्हणून आपण अतिशय अंतकरणातून ही भक्ती भगवंताची आपल्याला करायची आहे. ज्यावेळेस भगवान भोले बाबा ब्राह्मणाच्या रूपात त्या घरापुढे जातात, हा म्हणतो थंडी ताप आली. अरे बाबा हो, कथा साध्य. ज्यावेळेस आता थोडंसं आम्ही प्रयागराजला गेलो होतो, थोडं 4-5 डुबक्या मारावं लागतात गार पाण्याने तिथं. आता कुंभमेळा म्हणल्यावर तुम्हाला व्हायचं असतं,
काशीमध्ये पण तो पाण्यामध्ये झालं, त्याच्यामुळं थोडंसं आज असं वाटत होतं की म्हटलं आता मुलांना म्हणलं अरे का थोडंसं आवाज वगैरे, पण भोले बाबा आहे इथं आल्यावर सुरू होऊन जातो भोंगा आमचा, काही कमी पडत वाटत होतं आज काही होऊ शकत नाही, तस काही येईल का काय, पण तू करणारा करता करविता भोले बाबा आहे. कृपा त्या जनार्दनाची, कृपा त्या जनार्दनाची, कृपा त्या जनार्दनाची, कृपा त्या जनार्दनाची, लागली सियाज मला, लागली सियाज मला, दोरी अभंगाची, लागली सियाज मला, दोरी शुभजनाची, कृपा त्या जनार्दनाची, कृपा. आपण चांदणीचं फुलं आज घेणार आहोत. उद्या आपल्याला माहिती आहे की भगवंताला जे जे फुलं आवडतात, पारिजातक जे फुल आहे ती पण घेणार आहोत. असे आपल्याला 11 फुलं बघायचे. किती बघायचे? 11 रुद्र आहे म्हणून चांदणीचं फुल. भगवान शंकर उभा आहे ब्राह्मणाच्या रूपातून, याला थंडी ताप आला आणि मग भोले बाबा ब्राह्मणाच्या रूपातून म्हणतात, आई जर माझे भक्ताला जर थंडी ताप आला, त्याचं जर दुखताय तर मग मी कसं जाऊ त्याला सोडून. अहो आतमध्ये प्रवेश केला त्या मातेनं. अहो म्हणे तुम्हाला काय कळतं काय? म्हणे काय तुम्हाला थंडी ताप आला, पण तो बाहेर ब्राह्मण म्हणतो त्यांना जोपर्यंत थंडी ताप आहे तोपर्यंत मला जाता येणार नाही त्यांना सोडून, असं सांग ना मग मेला म्हणून, मग तरी जाईल ना. बघा किती अवघड असतात भक्त. आणि म्हटल्यानंतर भोले बाबा होते ते ब्राह्मणाचं. अरे म्हणे मग मेला तर ते भोले बाबा सांगितलं आता मग सगळ्या गावाला दौंडी द्यावं लागेल. 1000 ठिकाणी भोले बाबा प्रगट झाले. अरे आमका तर दानचंद गेला, सगळी गर्दीच गर्दी बाहेर. यांनी श्वास रोखून ठेवला, बाहेर तिडीवर आणला, स्नान झालं. भोले बाबा पाहतच राहिलं, पहिलंच गिऱ्हाईक भेटलं. भोले बाबा सुद्धा विचार करायला लागले. तिडीवर बांधलं, बांधून स्मशानात आणलं. आता तिथं ठेवणार. भोले बाबाला वाटलं फुकट जळून जाणार. इथे एक पायलीवर म्हणून कानाजवळ गेले. अरे म्हणे मी भोले बाबा आहे, तुझी परीक्षा घेत होतो. भोले बाबा म्हणल्यावर त्यांनी डोळे उघडले तर पाहत होतं ब्राह्मण, परत डोळे झाकून घेतले. लय अवघड असतं, आता काय सांग. परत डोळे झाकले, परत 5-10 मिनिटात अरे म्हणे बाबा मी तुला आशीर्वाद देतो, वरदान देतो, काय पाहिजे ते माग. तू काशी क्षेत्रात आहे, तुझं मरण होत आहे, तुला लोक जाळून टाकतील, काय मागायचं ते माग. त्यांनी सांगितलं काहीच देऊ नका. आता देव द्यायला लागला. आता माझी फक्त ती पायलीभर बाजरी माफ करा, मी आत्ता उठून बसतो. मागता आलं का त्याला? काही मागता आलं का? म्हणून देव महादेवाच्या मंदिरात गेल्यावर काय मागावं? क्या किया, क्या किया, क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको दिया रे, जिसे पाना था उसको दिया रे. क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको दिया रे. विषयों के बंधों से बांधा गया तू, संत समागम को भूल गया तू. विषयों के बंधों से बांधा गया तू, संत समागम को भूल गया तू. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो दिया रे.
गावाकडे गेल्यानंतर, आणि ते चिंतन आपल्याला करायचं आहे. आज पहिला दिवस आहे, महाप्रसाद आहे. उद्या मात्र आपल्याला वेळेवर यायचं. तुम्ही 6 वाजेपासून म्हटले तरी चालेल, परंतु आपल्याकडं कायम शेतीची कामं असतात. 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 वाजेपर्यंत तरी चालली पाहिजे कथा, 8:30पर्यंत तरी. परंतु आपण अतिशय भाग्यवान आहात की आमच्या पवित्र, ज्यांच्या पदस्पर्शानं गगनगिरी बाबांच्या पावन झालेली पवित्र भूमी आहे, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे. अशा पवित्र भूमीत ती गंगा, ज्ञानाची गंगा, शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहात. खूप भाग्यवान आहात तुम्ही. जेवढं लवकर आलात तेवढा आनंद दिला जाईल, तेवढं या ठिकाणी आपण आनंद घेऊया. अहो, एकदा श्रद्धेनं डोंगरावरती, जातेगावचं डोंगर तुम्ही पाहिलं नसेल, एकदा पाहून या. तिथं जर बाबाजींनी दगडं नेले कस काय असतील. तिथला एवढा मोठा नंदी बाबाजींनी हात लावला, सरदेशी चालला, दगडाचा नंदी चालवला. एवढी मोठी शक्ती सद्गुरू जनार्दन स्वामींकडे होती बाबा. आज आपल्याला माहीत नसेल, एक माताजी दर रविवारी, तिचे मिस्टर, तिचे पतिदेव ड्रायव्हर होते एसटीचे. दर रविवारी सुट्टीच्या दिवशी बाबाजीचं दर्शन करणं, दर्शन घेणं, मस्त बाबाजीचा आशीर्वाद घेणं, बाबाजीची विभूती घेऊन येणं, आपल्या कपाळाला लावणं, बाबाजींकडनं जी माळ आहे ती मंत्रून घेऊन आपल्या गळ्यात टाकणं, आपली संस्कृती, आपली परंपरा आहे. आणि म्हणून तिने मस्तपैकी एक दिवस आपले पतिदेव नेमकं ड्युटीवर सुट्टी मिळाली नाही, आपल्या लेकरा बाळाला घेतली, निघाली. वर निघाली, डोंगरावरती अशी चालत चालत चालली. खूप डोंगर, त्यावेळेस घनदाट अरण्य, गावापासून जवळजवळ 7-8 किलोमीटर घनदाट अरण्यातून जाऊन मग डोंगर लागतो. आणि वरती चढायला लागली, तेवढ्यात चोर आले. त्या चोरांनी तिचं सगळं अंगावरचं जेवढं दागदागिने लुटले. तिने सांगितलं, जेवढं दागदागिने आहेत तेवढं घेऊ द्या, पण माझ्या बाबाजीच्या मला दर्शनाला जाऊ द्या. श्रद्धा होती तिची, निष्ठा होती. वरती ती चालली, तिचे दागिने घेतले ते चोरांनी, खाली उतरायला लागले. सद्गुरू जनार्दन स्वामी असं होऊ देतील का कधी? ते चोर दागिने घेऊन खाली चालले की त्यांचे डोळे आंधळे व्हायचे, आणि ते परत बाबाजींकडे वरती निघाले डोंगराकडे, परत डोळे यायचे. अरे, देवाकडे जाताना डोळे आलेच पाहिजे. आणि आपण असे अनेक प्रकारच्या अंधकाराकडे गेल्यावर आपण आंधळ होऊन जातो. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपण खाली उतरताय, आपले डोळे जात आहे, आपण वरती जातो आहोत, आपल्याला परत डोळे येत आहे, आपली काहीतरी चूक झाली. आणि म्हणून ती माताजी अशी पदर पसरून बाबाजींच्या तिथं पालखीपुढं नमस्कार करीत होते. बाबाजींनी सांगितलं, बाई जाऊ दे, काय गेलं तुझं? ते सांगितलं, बाबाजी काय एवढं विशेष आहे, माझ्या अंगावरचं जरी गेलं असेल परंतु मला तुमचं दर्शन झालं. पाठीमागं बघ ना कोण आहे. ते चोर अशा हातात घेऊन, बाबाजी आमची चूक झाली, आम्हाला काही होऊ द्या, पण आम्हाला डोळे द्या, पण हिचं मला घेऊन टाका. बाबाजीला नतमस्तक झाले, साष्टांग दंडवत केला. आणि जेवढं मंदिराचं काम होतं दगडाचं, तेवढे दगड त्यांनी त्या ठिकाणी घडू लागले. मंदिराचे दगड वरती देऊ लागले, आणि बाबाजींची माळ गळ्यात घालून अनुष्ठान करून बाबाजीचे भक्त झाले. चोर जर भक्त होऊ शकतात तर आपल्यासारख्याला काय होऊ शकत नाही, अशी ही शिवमहापुराण कथा आहे. अशा या महान विभूतीची आपण कथा ऐकणार आहोत. जे भोले बाबा, अतिशय गोड अशी कथा तुमच्या पुढं उद्यापासून आपण ठेवणार. देवदत्त नावाचा जो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाला तुम्हाला माहिती आहे की देवदूत, भगवंताचे शंकरदूत आले आणि भगवान शंकरापुढे उभा केलं. त्यांनी सांगितलं, भोले बाबा अशी काय मी पुण्य केली, आयुष्यभर पाप केलं, मदिरा पिलो, अनेक प्रकारचा व्यभिचार केला, अनेक प्रकारचं पापाचरण मी केलं, आणि आज माझं कोणतं पुण्य फळाला आलं की जेणेकरून मी तुमच्या समोर हात जोडून उभा आहे. भोले बाबांनी सांगितलं, आयुष्यभर तू पाप केलं, पण शेवटच्या क्षणाला शिव महापुराण कथा श्रवण केलं, त्या श्रवण कथेचं पुण्य आज तुला माझ्यापर्यंत घेऊन आलं. तीच श्रवण आपल्याला उद्यापासून या ठिकाणी करायचं आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आरतीसाठी सर्वांनी अगदी आनंदानं उभं राहायचं आहे, आणि थोडासा आनंद पण घ्यायचा आहे, थोडासा सर्व जागेवरती आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी कथेमध्ये
हाताने टाळी आणि जो आनंद घ्यायचा आहे दूर दूरचे लोक आले त्यांच्या दर्शनाला दूरचे लोक आले त्यांच्या कमात रंगून गेली बाबाची पालखी निघाली बाबाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली बाबाची पालखी निघाली मंडळी नाचाया सर्वेश्वरी गोदाच्या तिरी जाऊया चला रे गोदाच्या तिरी जाऊया चला रे जाऊया चला रे जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू चला रे जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू चला प्रवरातिरी कटोली गावी जाऊया चला रे प्रवरातिरी कटोली गावी जाऊया चला रे जाऊया चला रे गगनगिरीच्या मूर्ती पुढे नाचू चला रे गगनगिरीच्या मूर्ती पुढे नाचू चला रे भक्त आले का आले भक्त आले का आले संत आले का आले संत आले का आले महादेवाचे आले गोदाच्या तिरी जाऊया चला रे सर्वेश्वरी गोदाच्या तिरी जाऊया चला रे जाऊया चला रे जय जनार्दन गगनगिरीच्या पालखी पुढे नाचू चला रे गगनगिरीच्या पालखी पुढे नाचू